विरारमध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या मायलेकीवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची बातमी समोर येते। या घटनेनंतर आता परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मायलेकीची घरात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्यामुळे आता परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। विरारच्या विवा कॉलेज परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। भाड्याने राहणाऱ्या मायलेकीवर हल्ला करण्यात आलाय। दरम्यान यामध्ये हल्लेखोराने या दोन्ही मायलेकींना मारल्याची ही बातमी समोर येते आणि शिवम उपाध्याय या तरुणाने घरात घुसून साहित्याची तोडफोड करत धारदार शस्त्राने मायलेकींवर वार केल्याचं पाहायला मिळतंय। ही बातमी समोर येते। दरम्यान या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघींचा ही त्याने जागीच जीव घेतलाय। या घटनेनंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केला जातोय। सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतोय। हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवर देखील वार केले। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांनी आरोपीची चौकशी करण्याचे देखील पोलीस प्रयत्न करत आहेत। दरम्यान या घटनेनंतर या मायलेकीच्या हल्ल्यानंतर त्याने हल्ला का केला याचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये। मात्र त्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र त्याची प्रकृती सुधारताच पोलीस लगेच चौकशी करणार आहेत। त्याची कारवाई सुरू होणार आहे। या घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। यामागे नेमकं काय कारण होतं याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत।